चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आपले ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक, ग्रेट मेंटर यांच्या वाणीतून या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी डिजिटल हँडरेजच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचा मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मेंटर, ग्रेट मार्गदर्शक, माननीय श्री भीमराव पाटील सर. प्लीज वेलकम सर. आपण यावं आणि या मंचावर सर्वांना मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. आवाज येतोय? यस सर, यस सर. वेलकम सर. थँक्यू. आज मला प्रोफेशनल टीम इंडिया या मंचावरती आनब सरांनी जबरदस्त असं मला या मंचावरती इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी आनब सरांचे खूप खूप आभारी आहे. आणि हा जो मंच आपल्यासाठी जवळपास 1.5 ते पावणे 2 वर्ष झालं आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. त्यांनी कुठल्याही प्रकारचं अपेक्षा न ठेवता हा जो मंच आपल्यासाठी उपलब्ध करून दिला, ते ग्रेट लीडर मिस्टर श्याम इंगळे सर, त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि आपण सुद्धा दररोज आपण स्वतःहून आणि आपली टीम घेऊन या मंचावरती दररोज झूम मीटिंगला आपण उपस्थित राहतात, त्याबद्दल आपलंही सर्वांचं खूप खूप धन्यवाद करतो. तर माझी तर ओळख करून दिली, परंतु भीमराव पाटील, मी पुण्यावरून हा बिझनेस बिल्ड करतोय आणि जवळपास 2.5 वर्ष होत आलेले मला ह्या बिझनेसमध्ये. आणि ह्या बिझनेस करण्याच्या अगोदर 2006 पासून ते आजपर्यंत नेटवर्क मार्केटिंग मी करत आलेलो आहे. आणि 100% प्रत्येक ज्या 5 ते 6 कंपन्यामध्ये मी काम केलं, तर त्या प्रत्येक कंपन्यामध्ये चांगल्या पद्धतीने मी अर्निंग केलेलं आहे. मी एकट्यानेच केलं नाही, तर माझ्या टीममध्ये जे माझ्या बरोबर आहेत, ह्या बऱ्याचशा लीडर लोकांनी ह्या नेटवर्क मार्केटिंग मधून चांगल्या पद्धतीने पैसे कमवलेले आहेत. आज आज जो विषय घ्यायचा आहे आपल्याला, ऍक्च्युली नेटवर्क मार्केटिंग काय आहे आणि नेटवर्क मार्केटिंग का करायची. कारण बऱ्याचशा लोकांना नेटवर्क मार्केटिंग म्हटलं की एकदम अंगावर काटा आल्यासारखं वाटतं, किंवा लाज वाटते, किंवा बऱ्याचशा काही गोष्टी अशा होतात की मी कसं लोकांपर्यंत सांगू शकतो. तर ऍक्च्युली नेटवर्क मार्केटिंग काय आहे आणि का करणं गरजेचं आहे, जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याची गुढी लागत नाही. कारण मी सुद्धा 2006च्या अगोदर नेटवर्क मार्केटिंगला मी इतका निगेटिव्ह होतो की खूप मी निगेटिव्ह होतो. का निगेटिव्ह होतो, तर त्याच्यातलं मला जे काही गोष्टी माहिती व्हायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी मला माहिती न झाल्यामुळं मी या नेटवर्क मार्केटिंग मध्ये येण्याचं मला बरोबर वाटत नव्हतं. कारण एखादा व्यक्ती 2006च्या अगोदर एखादा इन्शर्ट जरी करून व्यक्ती आला, तरी मला सुद्धा त्याचा राग येत होता, द्वेष येत होता. त्याच्या पाठीमाग कारण काय होतं की त्यावेळेस ज्या काय पल्स असेल, कल्पवृक्ष असेल, किंवा अशा काही इन्व्हेस्टमेंट कंपन्या होत्या, आणि त्या कंपन्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे पैसे बुडलेले होते. आणि त्या पैसे बुडल्यामुळं माझ्या मनावरती एक असा ठप्पा बसला होता की नेटवर्क मार्केटिंग खरोखर हे लोकांना फसवण्यासाठी नेटवर्क मार्केटिंग आहे की काय. आणि म्हणून मला त्याचा द्वेष होत होता, राग येत होता. परंतु 2006 साली अशी एक मला माझ्या बाबतीमध्ये एक संधी आली की सन्मुखानंद हॉल मुंबईला या ठिकाणी एक फंक्शन होतं, आणि त्या फंक्शनचं तिकीट त्यावेळेस 1200 रुपये होतं. 2006 साली 1200 रुपये तिकीट होतं.
आणि त्या प्रोग्राम बघण्याचं मी ठरवलं की ॲक्च्युअल नेटवर्क मार्केटिंग खरोखर काय आहे हे पाहण्यासाठी मी त्यावेळेस 1200 रुपये तिकीट बघून मुंबईला सन्मुखानंदला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला असं वेगळं वाटत होतं, परंतु त्यावेळेस त्या ठिकाणी क्षणी पोचलो तर त्या ठिकाणी हॉलमध्ये जाण्यासाठी बरीचशी भली मोठी अशी रांग होती आणि आत जाण्यासाठी खूप गर्दी होती. आणि ज्या वेळेस ती पूर्णपणे मी प्रोग्राम पाहिल्यानंतर एक माझ्या असं लक्षात आलं की नेटवर्क मार्केटिंग ही अतिशय सुंदर असा बिझनेस आहे, पारदर्शक असा हा बिझनेस आहे. का की ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिल्यानंतर माझा 100% त्याच्यावरती विश्वास बसला आणि नंतर मी नेटवर्क मार्केटिंग करायला सुरुवात केली. तर प्रत्येक ठिकाणी आज मी तुम्हाला नावानिशी सुद्धा सांगतो की बऱ्याचशा व्यक्तींनी एमवे हा कन्सेप्ट केलेला आहे, एमवे कंपनीचं काम केलेलं आहे. कारण एमवेची सिस्टम जे ब्रिक वर्ल्ड वाईड सिस्टम आहे ही सिस्टम जगामध्ये कुठेही त्या पद्धतीची सिस्टम नाही. त्या सिस्टम मध्ये बऱ्याचशा आज ह्या 23 लोक झूम मीटिंग मध्ये त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी त्याचं काम केलं असेल, त्याचं जॉईनिंग झाले असतील. तर बरेचसे तुम्ही जर 100 लोक एकत्र उभा असतील आणि जर त्यांना विचारलं तर एमवे केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळाले का तुमचे पैसे गेले, तर 99% लोक सांगतील आमचे पैसे गेले. परंतु मी सांगतो 2006 साली ज्यावेळेस मी जॉईनिंग केलं त्यावेळेस त्या कंपनीमध्ये सुद्धा मी इतके पैसे कमवले, कारण तुम्ही त्या कन्सेप्ट मध्ये आल्यानंतर तुमच्याकडं एक जी पॉवर पाहिजे ती पॉवर पाहिजे, तुमच्याकडं सेलिंग पॉवर जास्त पाहिजे आणि सर माईक अनम्यूट झाला तुमचा. ओके ओके थँक्यू. तर याच्यामध्ये जवळजवळ 3-3.5 कोटीच्या आसपास मी अर्निंग केलेलं आहे नेटवर्क मार्केटिंग मधून. तर एवढं आनंद असतो की बघा बरीचशी लोक जॉब करतात, जॉबवर जाताना आनंदी जातात का हो? एक जायचं म्हणून जायचं अशा पद्धतीने जॉब जातात. परंतु नेटवर्क मार्केटिंग मध्ये ज्यावेळेस नेटवर्क मार्केटिंग करत असताना तुम्ही बघा ड्रेस कोड एकदम चांगल्या पद्धतीने घातला जातो, जाताना परफ्यूम मारला जातो, दररोज सेव्हिंग केली जाते, बूट पॉलिश केलं जातं, कारण अपडेट आपल्याला राहायला पाहिजे, आपण पारदर्शक राहायला पाहिजे व्यवस्थित. कारण आपण जी काय आपला जो प्लॅन प्रेझेंटेशन असेल तो त्या व्यक्तीला आवडला पाहिजे, आपण आवडलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ह्या आपण कन्सेप्ट करत असताना आपण चांगल्या पद्धतीने आनंदी जातो, उत्साहित जातो, कारण गेल्यानंतर आपल्याला त्यातून काहीतरी जॉईनिंग मिळणार आणि आपल्याला त्यातून अर्निंग होणार, अशा पद्धतीने आपण रोज चांगल्या भावनेतून जातो. आता अजून नेटवर्क मार्केटिंग का करणं गरजेचं आहे? कारण बघा की प्रत्येक व्यक्ती बघा जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आलेला आहे तो प्रत्येक व्यक्ती रोज काही ना काहीतरी करतोय. प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या फॅमिलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण दररोज काही ना काहीतरी आपल्याला व्यवसाय करावा लागतो, काहीतरी धंदा करावा लागतो. प्रत्येक जण करतच असतो. कोण दुकानदारी करत असेल, कोण शेती करत असेल, कोण दुग्ध व्यवसाय करत असेल, कोण प्लॉटिंगचा व्यवसाय करत असेल, कोण जॉब करत असेल किंवा अन्य जे पण काय आहे ते प्रत्येक जण करतात.
कशासाठी करतो? तर आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी. परंतु नेटवर्क मार्केटिंग आणि त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण जे काम केलंय, ते काम केलं आणि उद्यापासून जर ते काम नाही केलं तर त्याच्यातून इन्कम येईल का, अर्निंग येईल का? तर अजिबात येणार नाही. म्हणजे दुकानदारी असेल, तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष दुकानदारी केली आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी दुकान उघडणार नाही त्या दिवशी तुमचा इन्कम त्या दिवशी थांबलेला असेल. किंवा आपल्याकडे 50-100 एकर शेती आहे आणि त्याच्यामध्ये जर काय पेरलं नाही किंवा काय लावलं नाही तर त्याच्यातून आपल्याला उत्पन्न येणार नाही. परंतु दरवर्षी आपल्याला काम करत जावं लागेल. ज्या दिवशी काम नाही करणार त्या दिवशी आपल्याला इन्कम येणार नाही. परंतु आपण जर या नेटवर्क मार्केटिंगला चांगल्या पद्धतीने समजून घेतलं, प्रामाणिकपणे काम केलं, आपल्या स्वतःच विचार नाही करायचा, जी आपल्यावरती विश्वास ठेवून जे लोक येतात त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर काम केलं तर या ठिकाणावरून जर तुमची 2 ते 3 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीची 100, 200, 300 लोकांची जर टीम झाली आणि त्याच्यातील एक 25 ते 30 लोक ऍक्टिव्ह कंटिन्यू काम करणारी जर निघाली तर तुम्ही 5 वर्षानंतर जर काम नाही केलं तरी सुद्धा तुम्हाला आनंद कालपर्यंत पैसा येऊ शकतो. कधीही तुम्ही आज आम्ही ज्या वेळेस मिरॅकल मध्ये होतो आणि आम्ही थायलंडला गेलतो आणि थायलंडला गेल्यानंतर मी थायलंडला जाऊन माघारी येईपर्यंत माझा इन्कम 1.5 लाख रुपये झालता. मी गेलो एन्जॉय करायसाठी आणि माझा इन्कम किती झाला? 1.5 लाख रुपये. तर इतर क्षेत्रामध्ये अशा गोष्टी घडत नाहीत, परंतु नेटवर्क मार्केटिंग मध्ये फक्त आणि फक्त ह्या गोष्टी घडू शकतात. काम करो एक बार, पैसा ले लो बार बार. म्हणजे तुम्ही एकदाच काम करा आणि तुम्ही जनरेटर टू जनरेशन पैसे कमवू शकता. तर ह्याच्यासाठी आपल्याला नेटवर्क मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आता नेटवर्क मार्केटिंग करणं तर गरजेचं आहे, करायचं तर आहे, परंतु त्याच्यासाठी सक्सेस होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळावं लागतील. तुम्हाला पहिल्या सुरुवातीला आपल्या स्वतःवरती 100% विश्वास पाहिजे. किती टक्के? 100% आपल्यावर स्वतःवरती विश्वास पाहिजे आणि आपल्या टीमवरती सुद्धा 100% विश्वास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आपला मेटावेल प्रोजेक्ट आहे, ह्या मेटावेल प्रोजेक्ट वरती सुद्धा 100% विश्वास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे आपली अपलाईन आहे, अपलाईन वरती सुद्धा आपला 100% विश्वास पाहिजे आणि आपली टीम आहे, आपल्या टीम वरती सुद्धा 100% विश्वास असणं गरजेचं आहे. आणि पारदर्शक असा जो व्यक्ती काम करतो तेच लोक आज नेटवर्क मार्केटिंग मध्ये सक्सेस आहेत. नाहीतर बऱ्याचशा वेळा बघा काय होतं की आपण आज बघितलं की बऱ्याचशा लोकांनी आपण बिझनेस करत असताना, आपण टोकन पॉकेट ट्रस्ट वॉलेट ओपन करत असताना बऱ्याचशा लीडरनी त्याच्या कीच्या फोटो काढलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांचे डाय चोरी गेलेले आहेत, कॉइन चोरी गेलेले आहेत. तर तो व्यक्ती, त्याची स्वप्नच मोठी नाहीत, तो करोडो रुपये कमवाय आलेला नाही, तर तो 10-5 हजार रुपये, लाख रुपये, 2 लाख रुपये कमावण्यासाठी आलेला आहे. परंतु आपल्याला अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्ही सक्सेस होणार नाही. तर पारदर्शक, जसं आपण दररोज सांगतो आपल्या झूम मीटिंग मध्ये, जोही व्यक्ती दररोज झूम मीटिंग सांगतो तो व्यक्ती दररोज काय सांगतो की तुम्ही ज्या वेळेस आपलं जे वॅलेट ओपन करत असताना कुठल्याही लीडरनी त्याचा फोटो काढू नये. तर ज्या व्यक्तीचं वॅलेट आहे
त्या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या स्वाक्षरामध्ये त्या 12 की लिहून काढणं गरजेचं आहे आणि त्याचं लॅमिनेशन करणं गरजेचं आहे आणि आपली जी महत्वाची कागदपत्र आहेत त्या कागदपत्रामध्ये ठेवणं गरजेचं आहे. इतकं तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये मी ज्या दिवसापासून जॉईन झालेलो आहे त्या दिवसापासून मी सुरुवातीला फोटो काढत होतो, परंतु त्या व्यक्तीच्या समोरच त्याची की डिलीट करत होतो. त्या व्यक्तीलाच मी डिलीट करायला लावत होतो, कारण एक विश्वास जो असतो ना, तर तो प्रामाणिकपणे तुम्ही काम करा. नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्हाला 100% ना 1001% तुम्हाला सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार. ह्याच्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की टीम तुमची जर वाढली तर तुम्हाला त्याच्यातून सारखं उत्पन्न मिळत जाईल, इन्कम मिळत जाईल, पॅसिव्ह इन्कम मिळत जाईल. आपण पॅसिव्ह इन्कम कडे जाऊ शकतो. आणि आज आपण जी या मेटावेल प्रोजेक्ट मध्ये जे आपण सर्वजण काम करतायत, खरोखर आपण सर्वांनी काहीतरी आदल्या जन्मी पुण्य केलं असं मी समजतो. कारण बघा, मी इतक्या वर्ष काम केलं, परंतु एक तसं 2.5 वर्ष झालं, परंतु पूर्ण जर काम म्हणलं तर साधारण 1 वर्ष ते 1.5 वर्ष सुद्धा मी पूर्ण काम केलं नाही. कारण जो आपला प्रोजेक्ट अपडेटला होता, ह्या अपडेटमध्येच जवळपास 12 महिन्याच्या पुढे, 12-13 महिन्याच्या आसपास 8 महिने ते गेलं आणि आज आपली टीम डेव्हलप करण्यासाठी अजून काही दिवस गेलं. तर त्या कालावधीमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त मी अर्निंग केलेलं आहे. हे तर का अर्निंग होऊ शकतं, इतर ठिकाणी का होऊ शकत नाही? आणि ह्याच प्रोजेक्टमध्ये का होतं, तर इथं जी ह्या ठिकाणी ह्या प्रोजेक्टमध्ये आहे मिस्टर लाडो सरांचं जे व्हिजन आणि मिशन, जे एवढं जबरदस्त त्या व्यक्तीचं व्हिजन आणि मिशन आहे की गरीबातला गरीब सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये करोडपती झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. तर त्यांची इच्छा असून उपयोग नाही, आपली सुद्धा इच्छा पाहिजे 100% की ते सांगतात. तर आपली सुद्धा इच्छा पाहिजे की आपण सुद्धा करोडपती झालं पाहिजे. कारण त्या व्यक्तीने मी आज 2006 पासून आजपर्यंत असा जो आपण एमडी म्हणतो, सीएमडी म्हणतो, तर इथं जे क्रिएटर आहेत, तर असा मी व्यक्तीच पाहिला नाही की त्या व्यक्तीने 100% डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. किती टक्के? 100%. आणि ती एका प्रोजेक्टमध्ये नाही, तर ते टोटली 22 प्रोजेक्ट येणारे आहेत. ह्या 22 प्रोजेक्टचे सुद्धा त्यांनी 100%च डिस्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे. मग इतका सुंदर असा हा कन्सेप्ट असा आहे, मग आपण का त्याला वेळ लावला पाहिजे? आपण जबरदस्त अशी आपली टीम तयार करणं गरजेचं आहे. जसं रात्री इंग्लिश सरांनी जे बूस्ट बद्दल जे आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांनी जी पीपीडी बनवण्यासाठी, ती काय पीपीडी एका दिवसामध्ये बनत नाही, त्यांचं जवळजवळ 3 ते 4 दिवस ती पीपीडी बनवण्यासाठी त्याला वेळ गेलेला आहे. ते एवढी मेहनत घेतात, तर मग आपण थोडीफार तरी मेहनत घेणं गरजेचं आहे की नाही? तर मी प्रत्येकाला एक विनंती करतो की प्रत्येकाने ह्या प्रोजेक्टवरती 2 ते 3 वर्ष प्रामाणिकपणे काम करा. आणि तुमच्या बरोबर जो व्यक्ती येतोय त्यांना तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलून आणू नका. आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं एक कंपल्शन करा. मी तर सांगतो की तो व्यक्ती जर त्या कंपल्शनला जर नाही म्हणत असेल, तर त्या व्यक्तीला ह्या प्रोजेक्टमध्ये जॉईन सुद्धा करू शकत नका. अजिबात जॉईन करू नका. कारण नसतं, तो जर त्यांनी जॉईनिंग केलं तर तुम्हाला एक वेळेचे पैसे मिळतील, परंतु त्या व्यक्तीला दररोजची जी झूम मीटिंग आहे, ह्या झूम मीटिंग मध्ये जर बसणार असेल तरच तुम्ही जॉईनिंग व्हा, नाहीतर होऊ नका असं तुम्ही म्हणू शकता. कारण तुम्ही जरी समजा एक 50 ते व्यक्तीला तुम्ही जॉईनिंग केलं आणि त्यातली झूम मीटिंगला तुमची एक किंवा 2 सुद्धा लोक नसतात,
उपयोग काय? परंतु तुम्ही त्या 50 पैकी 5 ते 6 लोकांना जॉईनिंग करा. तुम्ही झूम मीटिंगचं कंपल्शन करा. ज्या ठिकाणी लाईव्ह मीटिंग असेल त्या ठिकाणी आलंच पाहिजे. एलडीपी असेल तर एलडीपी ला सुद्धा आलंच पाहिजे. अशी फक्त 5 लोक जरी जॉईनिंग केली तर तुम्ही पैसे घेऊन घेऊन कंटाळा येईल एवढं ह्या नेटवर्क मार्केटिंगची ताकद आहे. म्हणून प्रत्येकाने झूम ज्या व्यक्तीला तुम्ही जॉईन करणार आहे त्या व्यक्तीला सांगायचं की तुला 9:30 वाजता कंपल्शन बसणं आहे म्हणजे आहे. तुम्हाला जर मोठा पैसा कमवायचा असेल, करोड रुपये कमवायचे असतील तर, आणि एखाद्याला झूम मीटिंग समजा प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला येत नसेल आणि तुम्ही तुमच्याकडे एखादा मोठा लीडर्स असेल तर त्या लीडरसाठी तुम्ही कधीही फोन करा की त्याला झूम मीटिंग वैयक्तिक त्याचे एक जण आहे, 2 आहेत, 3 व्यक्ती आहेत, तर त्यांच्यासाठी स्पेशली आपल्याला दुपारी झूम मीटिंग घ्यायची असेल, 12 वाजता घ्यायची असेल, आपली झूम मीटिंग झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याची सेपरेट झूम मीटिंग घेऊ शकता. त्याच्यासाठी इंगळे सर आहे, मी आहे, तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुमच्यासाठी अवेलेबल राहील. तर प्रत्येकाने काय करा की प्रामाणिकपणे हा बिझनेस करा. तुम्ही 100% एका वर्षाच्या आतमध्ये करोडपती होणार म्हणजे होणार. एक मी गॅरंटी देतो. ह्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी वेगवेगळी कला असते आणि त्या कलेमध्ये आपली ह्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने दाखवली आणि 2 ते 3 वर्ष आपण सातत्यपूर्व प्रामाणिकपणे जर तुम्ही हा बिझनेस केला तर 100% तुम्ही यशस्वी होणार आणि करोडपती होणार. आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो की आज जी मी नेटवर्क मार्केटिंग का करायचं जे मार्गदर्शन केलं हे तुम्हाला 100% समजलं असेल. आणि उद्यापासून प्रत्येक व्यक्ती 1 प्लॅन, 2 प्लॅन, 3 प्लॅन, 4 प्लॅन जेवढं प्रत्येकाला शक्य आहे तेवढं प्रत्येकाने ती देण्याची गरज आहे आणि प्रत्येक देतील ही मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला करोडपती होण्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. बॅक टू अस आनफ सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट लीडर, ग्रेट मेंटर माननीय भीमराव पाटील सर यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले आहे, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला या प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जैसा. ज्या पद्धतीनं सरांनी मार्गदर्शन केलं आहे त्या पद्धतीनं जर आपण या प्रोजेक्टवर विश्वास ठेवून काम केलं तर नक्कीच आपण येणाऱ्या 2026 हे आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करणारं वर्ष असणार आहे. त्यासाठी आपल्याला जे 2 महिने, 3 महिने, 4 महिने हे जे आपल्याला अवधी मिळाला आहे, या अवधीचं सोनं करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. आपले त्या मंचावर दररोज नवीन लीडर मार्गदर्शन करतात. ज्या प्रोजेक्ट विषयी बारीक सारीक गोष्टी सांगितल्या जातात त्या समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यावरती काम करणं गरजेचं आहे. तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपले सर्व स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर पुन्हा एकदा सरांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. यानंतर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम मिरे सर यांना मी यांच्यावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला पुढील मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. थँक्यू वेलकम. पाटील. थँक्यू पाटील सर. जे पाटील सरांनी जे मार्गदर्शन केलंय मित्रांनो की MLM मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग का करावे. जर तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 2-5 कोटी पडलेले असेल तर त्यांनी हा बिझनेस किंवा हा जो इंडस्ट्री आहे नेटवर्क मार्केटिंगची याच्यामध्ये काम न केलं तरी चालेल.
पण जर आपल्या अकाउंटला 2-4 कोटी जर नसल, आज 5-50 लाख रुपये म्हणजे एकदम किरकोळ बाब झालेली मित्रांनो. जर नसल तर 100% तुम्ही या बिझनेसचा विचार करा. पण विचार करते वेळेस एक 10-5 हजार किंवा 50,000, 1 लाख, 2 लाख किंवा 1 करोडसाठी नका येऊ. मोठं टार्गेट ठेवून या. याला प्रत्येक लीडर तुम्हाला सपोर्ट करेल. जो सपोर्ट पाहिजे तुम्हाला, तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्लॅन न दिला तरी तुम्हाला सपोर्ट केला जाईल. जे नवीन लीडर आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रॉब्लेम असतो की मी काय सांगू. आणि प्रत्येक लीडरला एक विनंती आहे की ज्यावेळेस सुरुवातीला प्लॅन द्यायचा, तो प्लॅनची जी साईज आहे आपली ती छोटी ठेवा. कारण पुढच्या व्यक्तीला असं नको व्हायला की अरे मी केव्हा सांगू इतकं मोठं आहे. कारण जे आपला जो प्लॅन असेल तो शॉर्ट ठेवायचा. जास्तीत जास्त 45 मिनिटाच्या आत आपण त्याच्या घराच्या बाहेर निघलं पाहिजे. कारण 1-2-3 तास जर तुम्ही प्लॅन देत असाल तर तुमचे जॉईनिंग कमी होतील. आणि इथून पुढे जे फ्युचरचे जे प्लॅन असतील आपल्याला ते फार मोठ्या स्वरूपात इन्कम देणार आहे. काल जे आपण बूस्ट प्रोग्रामवरती बघितलेले मित्रांनो, तिसऱ्या चौथ्या लेवलमध्ये तुम्ही 15-15 लाख रुपये एका सायकलला कमवणार आहे. असा कोणताच बिझनेस नाही. आज प्रोडक्ट बेसमध्ये सरांनी 22-23 वर्ष काम केलेले आपले बरेचसे लीडर आहे की त्यांनी फार मोठ्या स्वरूपात इथं काही वर्षापासून काम केलेलं आहे. मी स्वतः वैयक्तिक 8 वर्षापासून प्रोडक्ट बेसमध्ये होतो. प्रोडक्ट बेसमध्ये किती भेटतं, काय भेटतं आपल्याला. सपोज एखादा रुबी डायमंड किंवा गोल्ड डायरेक्टर झाला, सिल्वर झाला, क्राऊन झाला. आज पाटील सर क्राऊन होतं, मी क्राऊन होतो. आज काय भेटलं आम्हाला, काय भेटणार आहे. काम सोडलं, संपलं, विषय झिरो झालं. त्याला काही व्हॅल्यू नाही. पण तुम्ही जे आज आपल्या जे बूस्ट हा प्रोग्राम येतोय आणि या प्रोग्राममध्ये जर समजा तुम्ही इंटरेस्ट घेतला, याचे जर लेवल घेतले, तर ते लेवल विकता येतात तुम्हाला. जर आपल्याला रात्री काही हॉस्पिटलची अडचण आली किंवा पर्सनल काही पैशाची गरज असली तर तुम्ही त्या लेवल विकू शकतात आणि तुरंत त्या सेकंदाला आपल्या अकाउंटला पैसा बोलू शकतो. कारण आज परिस्थिती केव्हा काय येईल हे सांगू शकत नाही किंवा सांगून येत नाही. आजार सुद्धा इतके भारी भारी आलेले की सेकंदात माणूस काय होईल त्याचा दुसऱ्या दिवशी परत तो एक फोटोच्याच याच्यामध्ये बरेचसे लोक डीपी ठेवतात. अरे आता काल आपण हे सगळं बोललो पण आज तर हा गेला. तर असे पण आजार आलेले. प्रत्येकाला आपल्या फॅमिलीची काळजी घेण्याची गरज आहे आपल्याला स्वतःला, की कोणती गोष्ट कधी येईल, कोणतं संकट कधी येईल आणि त्यासाठी आपल्याला लागतील पैसा. आज जे कमवतोय आपण खातो पितो बस इथपर्यंत. याच्या पुढे आपल्याकडं रुपया राहू शकत नाही कारण महागाई त्या पटीत आहे. आणि त्याच्यावरती जर मात करायची असेल तुम्हाला तर आपल्याला मेटा वेल हा एक सुवर्ण संधी आहे की कोणत्या प्रकारची स्कीम नाही, बंद वगैरे होण्याचा विषयच नाही काही. आज पाटील सर असो, मी असो, आमच्या दोघांची जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाची नुसते स्लॉटच आहे. बाकीची जे इन्व्हेस्टमेंट असेल ती वेगळीच. म्हणजे जवळजवळ या बिझनेसमध्ये 20 ते 22 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे एका घरची आमची. बरेचसे लीडर आहे, काही लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट बंद वगैरे होईल हे डोक्यातनं काढून टाका आणि फार मोठ्या स्वरूपात काम करा. एखाद्या व्यक्तीला प्लॅन दिला, तो वेगवेगळे प्रश्न विचारत असेल तर सोडून द्या. भारताची लोकसंख्या किती आहे, ज्यापासून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून प्रत्येकाला माहीत झालेले आहे. 140 कोटीच्या वर. लहान पोराला विचार तर तो सांगत तुम्हाला. आणि त्यातून आपल्याला सिलेक्टेड लोक काढायचे, सिलेक्टेड लोक घ्यायचेत आणि ते या बिझनेसमध्ये आणायचे. आणि ते आपल्याला आपले स्वप्न तर पूर्ण होणारच आहे पण त्यांचे पण आपल्याबरोबर स्वप्न पूर्ण होते. ज्यावेळेस तुम्ही खालचे जो व्यक्ती होतो डाऊन लाईन होती तुमची ती लखपती झाली तरच तुम्ही करोडपती होत आहे. म्हणजे आलेला व्यक्ती तो अतिथी आपला देव मानून आपण त्याच्या संग काम करणं गरजेचं आहे. कारण त्याच्याकडनं आपल्याला 2-4 लोक निघणं, याच्यात काय पैसा घ्यायचा नाही आपल्याला कोणाकडनं. फक्त आपल्याकडे कम्युनिटी पाहिजे, ऑटोमॅटिक पैसा येणारच आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले स्वप्न पूर्ण होणारच होणार, पण आपल्याबरोबर जे व्यक्ती येईल याचे कसे स्वप्न पूर्ण होतील हे बघणं गरजेचं आहे. जे सरांनी सांगितलं 1-2 वर्षात आपलं संपूर्ण काळ वेगळा होऊ शकतो. काही जे ऍक्टिव्ह लीडर आहे 6 महिन्यात सुद्धा त्यांचं चेंज करू शकतात पूर्ण. कारण प्रोजेक्ट असे आहेत 100% डिस्ट्रीब्युशन, 5 आणि 2% लोक काम करतात ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये. पार्ले जीची एजन्सी घेतली तर 1% भेटतो. जे ब्रँडेड कंपनीचे पॉन्ड्स वगैरे जे आपलं आहेत हल्दीराम वगैरे याचे जे एजन्सी घेतली ते 1-2%वर काम करतात लोक.
आपण ह्या प्रोजेक्टमध्ये 100% डिस्ट्रीब्युशन मध्ये काम करतोय, पण तरी भीती वाटते आपल्याला MLM मार्केटिंग का करावी. त्याच्यामुळं आपला देश, सांगायला दुःख वाटन मित्रांनो, पण 7,000 8,000 रुपयासाठी लोक पाया पडतात नेते लोकांच्या, की काम लावा आम्हाला, कुठं एजंटला पैसे देतील, कुठं कशाला देतील. आणि आपल्या समोर म्हणजे आज USA मध्ये जे काम चालतंय, MLM मार्केटिंग 95% लोक करतात तिथं. त्याच्यामुळे त्या देशामध्ये भिकारी रोजगार नाहीये, बेकार फिरणं ही कमी आहे. आपली इथं गावात बोंबलत फिरल, पण तो माणूस काय म्हणून एखादा, अरे काय बोगस येतात ना. पण त्याला माहित नाही मित्राला, की याच्यातून लोक करोडो रुपये कमवतात. आणि सांगायला लाजायचं नाही आपल्याला. जे आहे, जे काम करतो त्याला कधी लाज नाही बाळगायची. त्याच्या आपल्याला 2 टाइमचं आपल्याला खाणं पिणं भेटतं त्याच्यातनं, ते आपल्यासाठी लक्ष्मी. जर एखादं नाव नाव ठेवत असेल त्याला अपोज बी करायची गरज नाही आपल्याला. कारण नाव ठेवणारे राम सीता यांना सुद्धा लोकांनी नाव ठेवलंय. आज देव माणसं येते त्यांना नाव ठेवलं, तर आपल्यासारखे काय आहे त्याच्यामध्ये. तर प्रत्येकाने आपली टीम सेटअप करणं गरजेचं आहे. आता जास्तीत जास्त लोक आपल्याला याच्यामध्ये, या बिझनेसमध्ये आणायचे आहेत. आपल्या समोर 1 ते 2 महिने बाकी आहे, आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 टाईपचे वर्गीकरण करणं गरजेचं आहे. जे कॉन्टॅक्ट लिस्ट काढणार आपण, प्रत्येकाने नोटबुक घेणं गरजेचं आहे. जे CS कॉइन आहे त्यांची लिस्ट वेगळी करायची आपल्याला, जे नवीन लोक आहेत त्यांची लिस्ट वेगळी करायची, आणि जे रेग्युलर लीडर आहे आपले पण काम करतात त्यांच्याकडे CS कॉइन नाही, अशा 3 टाईपची लिस्ट आपल्याकडे पाहिजे. कारण तो व्यक्ती आपल्याबरोबर आलेला आहे, आपल्याला त्याचं पण सेटअप करायचं आहे, पण त्याच्याकडे कॉइन नाही, काही कारणास्तव त्याने कॉइन नाही घेतले, तो सुद्धा आपल्याला या सिस्टीम मध्ये सामावून घ्यायचा, आणि त्याला सुद्धा पैसा आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने याची तयारी करायची आपल्याला. जे जे सिनियर लीडर असेल, एकदा आपण यांची सेपरेट मीटिंग घेऊ, आणि त्या सिनियर लीडर बरोबर बसून आपल्याला ते वर्कआउट करायचं आहे. तर प्रत्येकाने लिस्ट बनवा. जे नवीन लोक असेल त्यांनी सुद्धा लिस्ट बनवा, मला याला सांगायचं आहे, तर आपण काम करू शकतो. त्याच्यासंग प्लॅन देऊ शकतो, फिजिकली असो किंवा झूम मीटिंग सुद्धा असो. पाटील सरांनी आता सांगितलं की आपण झूम मीटिंग घेत जाऊ, तर झूम मीटिंग आपण इंडिव्हिज्युअली एक एक व्यक्ती असो, 2 व्यक्ती असो, आपण त्यासाठी प्लॅन देऊ शकतो. असं काही नाही की तिथे 10 लोक पाहिजे. कारण जेवढे जास्त प्लॅन होतील तेवढी जास्त जॉईनिंग वाढेल.